नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नेमका स्वागत करतोय तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बेसिकली आजपासून मी चॅलेंज एक्सेप्ट करतोय डेली ब्लॉगिंगचं. आणि आजपासून तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत. आता मी असं ठरवलेलं आहे की भले काही असो कसंही असो, आपण एडिटिंग कशी असो, नुसत्या क्लिप जोडून टाकायचे असल्या तरी पण आपण डेली ब्लॉग करणार म्हणजे करणार. तर असा आपण काय बोलतात त्याला निश्चय केलेला आहे आणि आपण संकल्प केला आहे की आपण डेली ब्लॉगिंग करणार असं. आणि पहिल्या दिवशीचा ब्लॉग तुम्हाला असा अणू दिसेल, कारण मी अधूनमधून स्टार्ट केला आहे ब्लॉग. आणि त्याचं रिझन असं आहे की मी सकाळी नव्हतं ठरवलं, आता दुपारपासून ठरवलं. आधी मी विचार केला होता की मी एक्झाम नंतर करेन, पण आता म्हटलं आता करू स्टार्ट. तर आता सगळ्यात पहिले तर गाडीवर बसतो आणि थोड्याशा गोष्टी ना ह्या लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनवर जाऊन सांगतो. ठीक आहे, तर लोकेशन चेंज झालंय पण आपल्याला पीसफुल लोकेशन काय भेटणार नाही. आणि आलो जेवायला. जेवायचा विषय आहे काय, वाजलेले आहे 3:30 वाजलेत आणि मला 4:30ला जायचं आहे जिमला. रिझन असं आहे ते नंतर सांगेन कारण एवढं लेट जेवतोय ते, कारण थोडंसं कारण आहेत, जॉब वगैरे थोडं मॅनेज करायला टाइम लागतोय. तर त्याच्यामुळं थोडंसं जेवायचा विषय होतोय. तर आता बघूया इथे जेवायला काय आहे का नाही ते, कारण 2-3 हॉटेल तर बंदच पडलेले आहेत. तर गॅस बंद झाला त्याच्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट परिणाम आपल्या पोटावर ते पडतोय. गॅस बंदमुळे बरेचसे हॉटेल बंद झालेत आणि आता इकडे जेवायचे वांदे होत आहेत. बघू इथे काय जेवायला भेटतं ते. नॉनव्हेज खायची इच्छा आहे माझी. बघू आता जेवायला काय मिळालं नाही मला, कारण इथे पण संपलं 3 वाजले, त्याच्यामुळे जेवायचा थोडासा विषय होतोय. तर आता माझी इच्छा नसताना मला बिर्याणी खावी लागेल, कारण एकटेच आता साधन उरले माझ्याकडे. चला बिर्याणी बघू. आलं इथं समोर आणि इथे तुम्हाला समोर दिसतंय का 3 स्टार कॅटरर्स. तर हे कॅटरर्समध्ये आता जाऊ जेवायला. आधीच जेवायला टायमावर भेटत नाही आणि जे भेटतं ते पण आवडीसारखं भेटत नाही. टाईम निघून गेल्यानंतर जेवण पण आपल्याला आवडीसारखं भेटत नाही. तर विषय असा आहे की थोडंसं जॉबमुळे आपल्याला नाही होत आहे टाइम ॲडजस्ट. पण फिटनेस का तुमच्या भावाने ख्याल रखा है, तो अभी फिटनेस के ऊपर अपन ध्यान दे रहे हैं. खाने का विषय धन है, खायला आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि बाकीचं काय जिम वगैरे आहे ते आता जाऊ जेवल्यानंतर थोड्या वेळाने. जिमचा शेड्यूल तुम्हाला नंतर सांगतो. तर चला इथं जाऊ जेवायला आणि काय मिळणार बघू. इच्छा नसताना मला आता हे बिर्याणी खावं लागते आणि ती पण थंड आहे फ्रेंडली. काय बोलावं. आलो हॉस्टेलला मी आणि आता जेवण वगैरे झालं आपलं. हॉस्टेलला येऊन थोडासा आराम करणार आणि त्याच्यानंतर जिमला जाणार आणि परत संध्याकाळी कामावर जायचं आहे. थोडासा आपल्याला ब्रेक भेटलेला आहे मध्ये, तर त्याच्यामध्ये आपली जी बाकीची कामं ती करून घेऊ. गाडी इथे लावली आहे, माझी जागा तिथे आहे गाडी लावण्याची, पण मी तिथे नाही लावली, आधी इथे लावली कारण इथे सावली आहे. आणि इथे मी गाडी लावत नाही कारण त्याचं रिझन आहे की ह्याची जी पाचकट राहतात ना, ते साप असं राहतात ना, ते असं राहतात, ते पडतं तिथून. पडलं तर ते गाडीवर पडायची शक्यता असते. तर मग तो गाडीवरती रिस्क आहे भाई. तर त्याच्यामुळे मी नाही लावत. पण आता इथे बघितलं वरती आहे का नाही, ते वरती काही नाही आहे, त्याच्यामुळे लावून घेतलं आता. आणि आता जाऊन थोडासा आराम करू आणि नंतर मग निघू. सो लेट्स गो गाईज, रेडी फॉर द जिम. जिमसाठी रेडी झालेलो आहे आणि आता बघा बॅग वगैरे घेतली मी आणि आता जाऊया जिममध्ये. आणि तुम्हाला डायरेक्ट जिमचे चित्र दाखवतो, थोडंफार जिमचे चित्रीकरण दाखवतो आणि त्याच्यानंतर मग नंतर पुढचं. गाईज जिम लावल्यापासून मी पहिल्यांदा 4 वाजता जिमला आलोय, संध्याकाळी 4:30 वाजता. नाही तर नॉर्मली माझा टाइम सकाळचाच आहे. जेव्हापासून जिमला येतो ना तेव्हापासून मी सकाळी जातोय. तर आज पहिल्यांदा 4 वाजता आलोय. बघूया आतमध्ये जिमचा काय सीन आहे, तो लोक किती आहेत, गर्दी कशी आहे काय, आय डोंट नो. ऑल राईट गाईज, जिमचं वातावरण एकदम खतरनाक आहे आणि ऑलरेडी आहेत म्हणजे 4-5 जण आहेत वर्कआउट करतात आणि त्याच्यामध्ये 1-2 मुली पण आहेत. तर हां, दुपारी पण लोक येतात. म्हणजे आता मला समजलं की दुपारी पण लोक येतात. तर मी आणणार होतो एक सामान म्हणजे कोणतं, माझी सेल्फी स्टिक रे. सेल्फी स्टिक ट्रायपॉड आणणार होतो मी, ज्याने मला जरा शूट करायचा होता वर्कआउट करताना, तुम्हाला पण दाखवायचं होतं. पण विसरलो मी. त्यासाठी आता तुम्हाला वर्कआउट करताना तर मला काही दाखवता येणार नाही. आता काय करणार, नाही सामान त्याला काय करणार सलमान, अशी गोष्ट आहे. तर जाऊया आणि वर्कआउट करूया. जर तुम्हाला काय दाखवता आलं तर दाखवेन. मग बॅकग्राऊंडला गाणे बिरे वाजतायत ना, तर मग ते गाणे जरा कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. ठीक आहे, चला पटापट जाऊया आणि वर्कआउट चालू करूया, बॉडी बनवूया. ओके बाय बाय. तब तक आप लाइक ठोक दो, मैं वर्कआउट करता हूँ. ओके ओके गाईज, तर आज आपण मारणार आहेत शोल्डर आणि लेग. तर लेग मी मागच्या वीकमध्ये पण मारले होते, कारण मागच्या वीक पूर्ण स्किप केला होता. तर ह्यावेळेस लेगमध्ये नो कॉम्प्रोमाइज, लेग एकदम जमके मार रहा है क्योंकि अपने को लोअर बॉडी भी बनानी है. ठीक है, तर लेग मारूया आणि शोल्डर. ओके चलो. ओके गाईज, वर्कआउट झाला आपला आणि मला लेग मारून माझी डांग फाडलेली आहे आता. तर चला निघूया गाईज. आता मी आलोय आपल्या हॉस्टेलच्या जिममध्ये. कंपनी गाणी बंद करून जाऊ.
कॅम्प हॉस्टेलची जिम दाखवतो तुम्हाला, एकदम प्रोफेशनल, जे शासन आपल्यासाठी खर्च करतं त्या खर्चातून बनवलेली जिम. हे बघा, ही जिम बघा आपल्या हॉस्टेलची. हे बघा, एक वस्तूचा असा एक पण वस्तूची दिसायची नाही की तिला गंज नाही लागेला आहे. असा मोजून 4 डंबल्स आहेत, किती 1 2 डंबल्स आहेत, एक तर बार्बलवाला आहे, एक प्लेट पडेल आहे, एक प्लेट एखाद्याने जेवायला नेलं, आणि बाकीचं यो आरसा आहे तो पण खाली ठेंगारून ठेवलेला आहे. आणि आपल्या हॉस्टेलला स्पीकर हे स्पीकर आहे, यावर गाणी लागत आहे. पाणी प्यायला बाटल्या आहे, बाटली इथं कंच काळातल्या पुरातन काळातल्या बाटल्या आहेत, काय माहित कोणी आणल्या आहेत ते. आणि इथं उंदराने करडेला आहे इकडून आणि तिकडून वाट काय करायला आहे. तर ही हॉस्टेलची जिम आहे. त्याच्यामुळं आपला नशीब होडा वाट, काय असे जिम असल्यामुळं आपल्याला पैसे भरून जिम करायला लागत आहेत, अशी कंडिशन आहे. तर ये पायातला पण यो लॅटपोर्ट लावूनची मशीन ही 28 आहे. त्याची वायर कधवळ तुटील नाही, कधवळ जो तोंडावर पडेल का त्याची गॅरंटी नाही आहे, तरी करायला लागत. काय करशील, ऍडजस्ट डीबीडी तर डीबीडी नाही टायमार पडत, जराशी पडते तर खाय पियला संपले तर पैसे जिम लावतील कुठून. चला आपल्या जाऊन तयारी करू. आपल्या संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मी निघालो आता मेडिकलला जाण्यासाठी. आणि आता मेडिकलला गेलो तर डायरेक्ट रात्री 12 वाजता येईल. तसं मी 3 वाजता जातो, पण थोडंसं मध्ये गॅप ड्युटी भेटल्यामुळे मध्ये मला गॅप भेटला आणि रेस्ट करायच्या टायमात मी जाऊन जिम करून आलो. आणि आपलं थोडंसं जेवण खावण डाएट सगळं करून आलोय, बटन मारतो नाही आपला. तर जाऊया आणि डायरेक्ट मेडिकलवरून रात्री 12 वाजता रेग्युलरचा शेड्यूल आहे आपला, त्या हिशोबाने निघून येऊया. आणि समोर बघा मस्त तुम्हाला जरा मोटो ब्लॉगवाला व्ह्यू देतो. पहा, मोबाईलमधून पण मोटो ब्लॉग मी करू शकतो माहिती, असा लावला तर. असा लावला तर मोबाईलमधून पण मोटो ब्लॉग होतो. चला पटापट जाऊ. बराबर बसून बसून टाइमपास केला, आता मला आहे काम. तर संध्याकाळचे वाजले 9:30 आणि आपल्याला काम काय माहित काय, हे बघा. म्हणजे टाइमपास नाही केला, ओपीडी बघत बघत मी हे करत होतो, थोडासा 1-2 काम होती ती करत होतो. पण ओपीडी पण बघत होतो आणि थोडा मोबाईल पाहत होतो मध्ये. तर बाकी आता थोड्या वेळात मी व्हिडिओ समाप्तच करतो. आजचा व्लॉग आपण समाप्त करूच ऑलमोस्ट. आता हे काम संपवलं काय नंतर मग ओपीडी झाली का मी घरी जाणार आहे. तर ते काय जाण्यात दाखवण्यात मतलब नाही. दिनचर्या व्लॉग चालू झालेले आहेत आणि आपण डेली व्लॉग एक ना एक टाकायचा प्रयत्न करणार आहेत. आणि हे चॅलेंज आपण स्वतःशी घेतलेले आहेत. आपण 2 चॅलेंज घेतले आहेत, एक म्हणजे डेली व्लॉगिंगचा आणि दुसरं म्हणजे फिटनेस रिलेटेड. ठीक आहे, तर बघूया दोनपैकी कोणतं चॅलेंज पूर्ण होते की दोन्ही पूर्ण होतात. आणि त्याच्यानंतर अजून एखादं चॅलेंज येते का नाही. तुम्हाला कसं वाटतंय डेली व्लॉगिंगच्या बद्दल काय आयडियाज असतील, किंवा अजून मी माझ्या लाईफमध्ये अजून काय दाखवायला पाहिजे तुम्हाला, जे तुम्हाला आवडेल बघायला, असं काय सजेस्ट करू शकता तर करू शकता तुम्ही कमेंटमध्ये. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकाम आहे. फुकटमध्ये कमेंट करा, फुकटमध्ये सबस्क्राईब करा आणि फुकटमध्ये लाईक करा. दुनियामध्ये फार कमी गोष्टी फुकटमध्ये भेटतात, त्या करून घ्यायच्या असतात. ठीक आहे, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा जर पहिल्यांदा आलं अवस्था. बाकी रेग्युलर बघणाऱ्यांसाठी चुम्मा, बाय.